नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर बारीक मेथीची जी भाजी आहे अगदी जमिनीतून एवढंसं मोड येतो, तर त्याला 2 पानं फक्त येतात, तीही भाजी केल्या जाते। त्यानंतर थोडेसे अजून मोठे होतात ते पानं, 2च्या ऐवजी 4-4 पानं, 5-5 पानं येतात, तर तशीही भाजी केल्या जाते। त्यानंतर मग तिसरी स्टेप आहे की ज्या वेळेला अगदी मोठी भाजी आपली होते मेथीची, म्हणजे जेणेकरून त्याच्या पानं सुद्धा आपण घेतो आणि त्याच्या काड्या सुद्धा घेत असतो। ही झाली तिसरी स्टेज। तर मी आजची जी भाजी करणार आहे तर दुसऱ्या स्टेजची मेथीची भाजी करणार आहे की 2 पानांच्या नंतर जी येतात 2, 3, 4 पानं, तर तशी मी इथे भाजी बनवणार आहे। हेल्दी तर आहे, पौष्टिक आहे। चला तर मग आजची रेसिपी आहे मेथीची हेल्दी भाजी। तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। 3 प्रकारची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धती आजची आणू शकतो। तर आता ही बघा दुसऱ्या स्टेजची भाजी आहे। पहिली अगदी आपण मेथी दाणे जमिनीमध्ये टाकल्यानंतर अगदी एक कोंब फक्त वरती येतो, त्याला फक्त 2 पानं असतात अशी छोटी छोटी। पण आता ही बघा एका ह्याला 4-4, 5-5 पानं अशी आलेली आहेत। तर ही दुसरी स्टेज आहे, ते ह्याची एकही काडी वाया जात नाही। फक्त हे जे हे आहेत मुळं तेवढेच फक्त आपल्याला काढायचे आहेत। आणि त्यानंतरची जी तिसरी स्टेप आहे भाजीची, तर ती आपली मोठी मेथी आपण आणत असतो। तर ह्या मेथीची चव ही अतिशय छान लागते, एकही काडी याची वाया जात नाही। तर आता ही असे छोटे छोटे हे बघा, हे एक एक सोडून मी व्यवस्थित आधी धुवून घेणार आहे आणि नंतर ही फक्त थोडेसे याचे मुळं काढून आणि ही मेथी कापून घेणार आहे। तर हे बघा इथे मी तुम्हाला इथे जुडी स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेले आहे, अगदी स्वच्छ निघते ही। भरपूर सारं पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि 2 वेळेला करून मी अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत हे काढून घेतलेलं आहे। तर याचे बघा असे मुळं फक्त मी काढणार आहे, तेही जास्त नाही। एकदम बारीक पण मी हे कापत नाही। तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या जोड्या धुवून घेणार आहे आणि व्यवस्थित ह्या पद्धतीने कापून घेणार आहे। तर इथे बघा ही भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि अशी कापून घेतलेली आहे। तर हे बघा अगदी 2 टीस्पून मी इथे ही मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून, आणि फक्त 15 मिनिट झाले मी पाण्यामध्ये टाकलेली आहे, जास्त वेळ झाला नाही। 15 मिनिट फक्त ही पाण्यामध्ये ठेवलेली आहे। अगदी थोडेसे घेणार आहे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहे। भाजलेले नसतील तर फोडणीमध्ये केव्हा घालायचे ते मी इथे दाखवते। 4-5 लसणाच्या पाकळ्या आहे, त्याची साल काढलेली नाही, एक मिडियम साईजचा अगदी छोटासा म्हणाल तरी हरकत नाही तेवढा कांदा घेतलेला आहे। कांदा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, कांदा जेवढा ह्या भाजीला असेल तेवढा चांगलाच लागतो। मला जास्त कांदा आवडत नाही म्हणून मी छोटासा इथे कांदा घेतलेला आहे। लसणाच्या पाकळ्या इथेच मी अशा ठेचून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे। तर कढई मी ठेवलेली आहे, कढईमध्ये 1 टीस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे, तोपर्यंत मी इथे शेंगदाणे जाडसर कुटून घेते। तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। 1 टीस्पून मी घालते जिरं, कांदा घालायचा आहे, आता घालायचा आहे लसूण। एकदम जर कडकडीत तेलामध्ये आपण लसूण घातला तर लसूण आधी जळला जातो आणि कांदा व्हायला उशीर लागतो, म्हणून थोडंसं कांदा टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं। त्यानंतर आपल्याला घालायचा आहे लसूण। कांदा व्यवस्थित कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला घालायचं आहे 1 चिमटीभर हिंग, अगदी 2 चिमटीने घेतलेली हळद। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे इथे घ्या, अर्धा टीस्पून मी घेतलेली आहे लाल मिरची पावडर। आता आपल्याला घालायचं आहे इथे मूग डाळ। 15 मिनिटं फक्त मूग डाळ आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। मूग डाळ घालून अगदी अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे व्यवस्थित या कढईमध्ये कलसायचं आहे। शेंगदाणे जर भाजलेले नसतील तर जेव्हा मूग डाळ घातली त्याच वेळेला आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे, आणि आता भाजलेले शेंगदाणे आपण नंतर घालू। आता घालायची भाजी, गॅस मात्र कमी ठेवायचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे मेथीचे हे 3 जे प्रकार येतात, एकदम छोटी आणि ही आता मिडियम आणि त्याच्यापेक्षा मोठी, तर या तिन्ही मेथी दाणे तर तेच आहे,
पण भाजीची चव मात्र नक्कीच बदलते. तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची भाजी जर तुमच्याकडे भेटत असेल तर नक्कीच तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा घरी पण तुम्ही ट्रेमध्ये भाजी उगवू शकता. माझ्या चॅनलवरती मी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही जरूर बघू शकता. समुद्र मेथीची मी रेसिपी दिलेली आहे, जरूर बघा. मेथी कशी उगवायची घरच्या घरी तेही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करायचे आहे. गॅस कमी आहे. आपोआप मेथीला पाणी सुटते. बघा, टाकली तेव्हा भरपूर सारी मेथी आपली दिसत होती. त्यामुळे मीठ आपल्याला खूप अंदाजाने घालायचं आहे. खूप उशिरा मीठ घालायचं आहे. कधी ते मी इथे दाखवणार आहे. आता गॅस मी थोडासा वाढवलेला आहे. तर बघा, अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये आहे. हे संपूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये आटून घ्यायचं आहे. तर आता इथे मी घालते कुटून घेतलेले शेंगदाणे. आता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ अगदी बघून घालायचं आहे, कारण ही भाजी खूप कमी प्रमाणामध्ये तयार होते, म्हणून सांभाळून मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. तर या पद्धतीने 2 ते 4-5 पानं आलेली भाजी जी आहे, तर या पद्धतीने करून बघा. या भाजीची चव सुद्धा खूप छान लागते आणि बनवायला म्हणाल तर अजिबात वेळ लागत नाही. ही भाजी या पद्धतीने नक्की बनवून बघा. 2 टीस्पून फक्त आपण याच्यामध्ये घातलेली आहे भिजवलेली मूग डाळ. तर मूग डाळीचं प्रमाण तुमचं जास्त कमी झालं तरी सुद्धा हरकत नाही. अगदी हार्डली 1 मिनिटभर आपल्याला फक्त आता ही भाजी आहे ते पाणी सर्व त्यातलं सुकवून घ्यायचं आहे. झाकण फक्त मी ठेवणार आहे. हे बघा, कालथा इथून आहेच ठेवलेला, इथून थोडीशी वाफ जातेच आहे, पण असं याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हार्डली 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे झाकण, कमी गॅस आता मी केलेला आहे. 1 मिनिटामध्ये आपली भाजी तयार होणार आहे. आपण एकदा भाजी आपली चेक करूया. गॅस कमीच ठेवायचा आहे. अगदी संपूर्ण पाणी यातलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यावर झाकण ठेवणार. हार्डली सगळं मिक्स केल्यानंतर 1 मिनिटामध्येच आपली भाजी तयार होत असते. तर मंडळी, आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने 5-6 पानं आलेली मेथीची भाजी नक्की करून बघा. मेथीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. दिसायला तर ती छान दिसतेच, वासही अतिशय छान या भाजीचा सुटलेला आहे. तर ह्या पद्धतीने मेथीची भाजी नक्की करून बघा. अशा प्रकारे मेथीची भाजी नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपीला लाईक करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.